नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 39. दधीचींचा श्रीहरींना व अन्य देवांना शाप. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, काही दिवसांनी भगवान विष्णू क्षुवाच्या हितरक्षणार्थ ब्राह्मणाचे रूप घेऊन दधीचींच्या आश्रमात गेले. त्यांनी मुनींना नमस्कार केला व म्हणाले, शिव आराधनेत तत्पर राहणाऱ्या अविनाशी मुने, मी तुमच्याकडे एक वर मागण्यासाठी आलो आहे, तो देण्याची कृपा करा. श्रीहरींची याचना ऐकून शैव शिरोमणी दधीची म्हणाले, हे विप्रश्रे, शिवकृपेने मला त्रिकालांचे ज्ञान प्राप्त आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात, येथे कशासाठी आलेले आहात, हे सर्व मला माहीत आहे. तुम्ही श्रीहरी आहात, क्षुवाचे कल्याण करावे या हेतूने येथे आलेले आहात. म्हणून कपटवेश टाकून मूळ स्वरूप धारण करा. मी शिवभक्त आहे. मी कधीही असत्य बोलत नाही. मला देव दानव आदी कोणाकडूनही भय संभवत नाही. मग मी कशाला घाबरू? कृपया तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. दधीचींचे बोलणे ऐकून श्रीहरी लज्जित झाले. त्यांनी विप्रवेश टाकून मूळ रूप धारण केले व म्हणाले, हे मुने, शिवकृपेने तुम्हाला सर्वज्ञता प्राप्त झाली आहे. भयही राहिले नाही. तुम्ही खरोखरच धन्य आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. आता माझी विनंती ऐका. तुम्ही माझ्यासाठी एकदा क्षुव राजाकडे चला व राजेंद्रा, मी तुला घाबरतो असे सांगा. ते ऐकून दधीचींना हसू आले. ते म्हणाले, प्रभो, हे तुम्ही काय बोलत आहात? मी कोणालाही भीत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग तुमचे मन राखण्यासाठी मी शुमाकडे येऊन खोटे कशाला बोलू? ते ऐकून विष्णूंना राग आला. दधीचींचे भस्म करण्यासाठी त्यांनी चक्र उगारले, पण शिवप्रभावाने त्यांची गतीच कुंठित झाली. तेव्हा मुनिवर्य हसून म्हणाले, तुम्ही मोठ्या प्रयत्नाने हे भयंकर सुदर्शन चक्र प्राप्त केले आहे, पण शिवजींनी दिलेल्या या चक्रापासून मला काहीही बाधा होणार नाही. तेव्हा श्रीहरींना अधिकच राग आला. त्यांनी दधीचींवर अनेक भीषण अस्त्रे सोडली. देवही त्यांच्या मदतीला आले. त्या सर्वांनी आपली बुद्धी चालवून दधीचींवर अनेक दिव्य शस्त्रास्त्रांनी प्रहार केले. ते प्रहार झेलण्यासाठी त्यांनी मुठभर दर्भाची जोडी पुढे धरली. तिचे एका दिव्य त्रिशूळात रूपांतर झाले. तो प्रलयाग्नीसारखा दगदगीत त्रिशूळ आपल्याला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात येताच इंद्र, चंद्र, नारायण आदी ज्यांनी ज्यांनी त्या शैव शिरोमणी ऋषींवर शस्त्रास्त्रांचे प्रयोग केले होते, त्या सर्वांनी शरणता पत्करली. त्रिशूळाला नमस्कार करून तेथून पळ काढला. एकटे श्रीहरी तेथे थांबले. त्यांनी योगमायेने आपल्या शरीरापासून आपल्यासारखेच दिसणारे हजारो दिव्य गण उत्पन्न केले. ते वीर शस्त्रास्त्रे घेऊन दधीचींबरोबर युद्ध करू लागले. काही वेळाने ते थकून गेले. दधीचींनी त्यांना भस्म करून टाकले. तेव्हा श्री विष्णूंनी महामायेचा आश्रय घेऊन विश्वरूप धारण केले. त्यावेळेस ब्राह्मण श्रेष्ठ दधीचींना त्यांच्या देहात सर्व देव आणि सर्व जीव दिसले. त्यांच्या ठायी संपूर्ण विश्व पाहून दधीची म्हणाले, हे महाबाहो, तुम्ही मायेचा त्याग करा. नीट विचार केला असता हा सर्व भास आहे हे समजते, परंतु ते जे जाणण्यास अत्यंत कठीण आहे ते मी जाणतो. मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. त्या योगे तुम्हाला माझ्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रयींसह समस्त विश्व दिसेल. दधीचींनी शिवजींच्या तेजाने पूर्ण देह धारण करून श्रीहरींना त्या ठाई संपूर्ण ब्रह्मांड दाखवले. मग त्यांनी शिवस्मरण केले आणि मनोमन हसत निर्भयपणे म्हणाले, हे विष्णू, येथे मायेचे किंवा मंत्रशक्तीचे काय प्रयोजन आहे? तुम्ही सद्बुद्धी ठेवून युद्ध करा. तेव्हा श्रीहरींना अधिकच संताप आला. ते दधीचींबरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाले. ते पाहून सर्वत्र एकच हाहाकार झाला. तेव्हा मी क्षुवराजाला घेऊन तेथे गेलो.
हे श्रेष्ठ, विप्रवर्य जिंकले जाणार नाहीत असे सांगून श्रीहरींना युद्धापासून परावृत्त केले. त्यांनी दधीचींना नमस्कार केला. शुवराजाही दीन आणि व्याकुळ होऊन त्यांच्यापाशी गेला. मुनींना नमस्कार करून तो म्हणाला, हे विप्रश्रेष्ठ, आपण फार थोर आहात, उदार आहात, मी दुर्जन आहे. आपली योग्यता मी काय जाणणार. आपण मला क्षमा करा, माझ्यावर प्रसन्न व्हा. त्यांच्या स्तुतिवचनांनी दधीचे शांत झाले. त्यांनी राजासह इतरांवर कृपा केली, पण विष्णू आणि त्यांच्या साह्यार्थ आलेले अन्य देव त्यांच्यावर त्यांचा रागच होता. त्यांनी शिवस्मरण केले आणि त्या सर्वांना शाप दिला. तुम्ही मला अकारण त्रास दिला, त्याचे फळ तुम्हाला भोगावेच लागेल. रुद्रदेवांच्या कोपाग्नीत इंद्रादी देव आणि गणांसहित विष्णू हे सर्व उद्ध्वस्त होतील. मग ते शिवाला उद्देशून म्हणाले, राजेंद्रा, ब्राह्मण हेच बलवान आणि सामर्थ्यशाली असतात. ते देवादिकांना आणि राजांनाही पूज्य असतात. हे आता तरी तुझ्या लक्षात आले ना? त्यावर राजा काय बोलणार? तो मुकाट्याने मान खाली घालून उभा राहिला. दधीचींनी आपल्या आश्रमात प्रवेश केला. क्षुव आणि विष्णू आदी देव स्वस्थानी परतले. तेव्हापासून ते ठिकाण स्थानेश्वर या नावाने प्रख्यात झाले. त्या क्षेत्री शिवजींचे दर्शन घेतले असता सायुज्य मुक्ती मिळते. नारदा, अशा प्रकारे मी तुला दधीची क्षुववादाची कथा सांगून श्रीहरींना शाप का प्राप्त झाला ते संक्षेपाने विशद केले. जो मनुष्य या वादाचे नित्य श्रवण पठण करतो त्याला कधीही अपमृत्यू येत नाही. मृत्यूनंतर तो ब्रह्मलोकी जातो. जो मनुष्य या वादाचे पठण करून युद्धाला जातो त्याला मृत्यूचे भय राहत नाही, तो विजयी होतो. अध्याय 39 समाप्त.